शेवटची महत्वपूर्ण 2 भाषणे या ठिकाणी राहिली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून तुम्हाला मला जे हक्क आणि अधिकार मिळाले आहेत, हे हक्क आणि अधिकार मिळत असताना हे सहज हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत. बाबासाहेबांना गंगाधर गमवावा लागला, बाबासाहेबांना हिंदू गमवावी लागली, बाबासाहेब आंबेडकरांना राजरत्न गमवावा लागला. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या परिवाराची काळजी केली नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही, एक 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 रक्ताचा थेंब आढळून त्या महापुरुषांनी तुम्हाला आणि मला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून दिलं आहे. आणि जर हे आरक्षण हे बाबासाहेबांच्या रक्ताचा एक एक थेंब आहे, जर कोणी म्हणत असेल की उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण नष्ट करू, तर या बुलढाण्याच्या मोर्चातून आम्ही जाहीर सांगू इच्छितो की तुमच्या हजारो पिढ्या जरी आल्या तरी या आरक्षणाला आंबेडकरी समाज हात लावू देणार नाही, ही बुलढाण्यातून सार्वजनिक स्वरूपात घोषणा करतो. आज हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गौतमदादा गवई असतील, प्रकाश धुंदळे असतील, संतोषदादा तायडे असतील, सिंदखेड राजाचे आमचे आकाश कासारे, मोताळ्याचे विजय दोडे, चिखलीचे सागर जाधव, संग्रामपूरचे सुजित बांगर, जळगाव जामोदचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंजनराव इंगळे असतील, आमचे बुलढाण्याचे निलेश दादा असतील, ही सगळी मंडळी मोठ्या ताकदीनं येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी संघर्ष करते. यानंतर मी विनंती करतो, आमच्या मेहकर मतदारसंघाचे खूप वर्ष लागले आम्हाला बौद्ध आमदार पाहायला. आमची जागा होती, सार्वजनिक बोलायला काय हरकत नाही, आमच्या हक्काची जागा होती, चोरांनी चोरली, पण या नायकाने येऊन चोरांना पळून लावलं. या ठिकाणी सांगतो, सिद्धार्थ खरातांना आमंत्रित करतो. धन्यवाद.